नमस्कार भटक्यांनो, आज बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा आम्ही तुमच्या भेटीला आलेलो आहोत. खरं तर ही व्हिडिओ पब्लिक डिमांड आणि नवरात्री उत्सवाचं औचित्य साधूनच आम्ही बनवित आहोत. मार्च एप्रिलच्या आसपास माझा आर्किओलॉजी जो प्रोजेक्ट होता आर्किओलॉजीचा त्याच्या रिलेटेड बरेच टॉपिक आहेत. त्यातला एक टॉपिक म्हणजे कोटेश्वरी ग्रामदेवता आणि आज हाच जो मुद्दा आहे याचे पैलू आपण विविध अंगाने उलगडून पाहणार आहोत अनिकेत सोबत. कारण त्यावेळेला त्या प्रोजेक्टच्या वेळेला मला त्यांनी इंटरव्ह्यू थ्रू मदत केली होती आणि विविध माहिती कलेक्ट करण्यासाठी त्यांनी मला स्वतः मदत देखील केली होती. सो आज आपण कोटेश्वरी मातेच्या मंदिराच्या बद्दलच्या ज्या प्रथा आणि परंपरा आहेत ह्या डिटेलमध्ये पाहणार आहोत. सो तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. कोटेश्वरी मातेचं मंदिर हे जरी आता सुंदर आणि असं मोठं भव्य दिसत असलं तरी काही काळापूर्वी हे मंदिर अतिशय छोटं व कौलारू होतं. कोटेश्वरी नावातच कोटेश्वरी देवीचं मूळ स्थान सांगण्यात आलेलं आहे. कोट म्हणजे किल्ला आणि ईश्वरी म्हणजे देवी. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1675 या वर्षी जो पद्मदुर्ग मुरुडमध्ये बांधला, या पद्मदुर्गातील देवी म्हणून कोटेश्वरी या नावाने ती प्रसिद्ध झाली. पुढे कालांतराने ही देवी स्थलांतरित होऊन मुरुड शहरात स्थिरावली. ज्या ठिकाणी स्थिरावली त्या ठिकाणाला नवाबकालीन फुल शहर म्हणून ओळखलं जात होतं. आज त्याच फुल शहरापासून मुरुड शहराची वेस सुरू होते. ग्रामस्थ अजून एक आख्यायिका सांगतात, ते म्हणजे की एका ग्रामस्थाच्या स्वप्नात देवीने येऊन दृष्टांत दिला आणि त्यानंतर खोदकाम केल्यावर देवीचा एक तांदळा तिथे प्रगट झाला. असे तिथे दोन ॲक्च्युली तांदळा आपल्याला पाहायला मिळतात मंदिरामध्ये. एक कोटेश्वरी आणि एक कोळेश्वरी असं म्हटलं जातं. आणि जे तू कौलारू मंदिर जे म्हणालास त्याबद्दल थोडी जेव्हा मी माहिती सर्च केली होती प्रोजेक्टच्या दरम्यान तेव्हा तिथे असं लक्षात आलं की पूर्वी पितळी देवीची आसनं सुद्धा होती दोन्ही देवींची. अशी देखील एक आख्यायिका सांगितली जाते की किल्ल्यातली देवी लाकडावर बसून मुरुड शहरात आली. हा बरोबर, कारण कोटेश्वरी मंदिराच्या समोर देखील आपल्याला असा एक खांब पाहायला मिळतो आणि हिचं उगमस्थान असं म्हणतात की पद्मदुर्ग आहे. सो पद्मदुर्गाच्या रिलेटेड आपण जेव्हा पाहतो तेव्हा सुद्धा तिथे एक खांब सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. मला असं वाटतंय मुरुडमध्ये किंवा कोकणी आपल्या रायगड जिल्ह्यातल्या कोकणाच्या प्रदेशामध्ये एक प्रकार आहे की जेव्हा नवीन वास्तू बांधली जाते तेव्हा मुहूर्ताचा खांब पुरला जातो. मुहूर्तमेढ ज्याला आपण म्हणतो ती पुरली जाते. तर ती मुहूर्तमेढ म्हणजेच देवाच्या रूपात लावली जाते आणि तिची पूजा केली जाते. कालांतराने जेव्हा किल्ला सिद्धींच्या ताब्यात गेला तेव्हा देवांची अवहेलना होऊ नये म्हणून हा खांब तोडून समुद्रात विसर्जित करण्यात आला. अच्छा, नक्की ह्याचा पुरावा मिळत नाहीये, पण तसं काहीतरी घडलं असावं. आणि त्या खांबाचा वरचा तुकडा भरतीच्या मार्गे मुरुड शहरात आला. तो ज्या ठिकाणी लागला तिथेच तो खांब उभा करून देवीची पूजा सुरू झाली की आणि मग त्या मागे एक समज सुरू झाला की किल्ल्यातली देवी ही लाकडावर बसून मुरुड शहरात आली. आणि मग आजही तो खांब किल्ल्याच्या बाहेर पाहायला मिळतो. किल्ल्याच्या बाहेर आणि त्याचा तुकडा किल्ल्यामध्ये पाहायला मिळतो आणि मंदिराच्या बाहेर देखील आपल्याला. बरोबर, यात तर आपल्या दंतकथा आणि आख्यायिका वगैरे झाल्या. परंतु जेव्हा आपण एखादी ऐतिहासिक गोष्टीकडे पाहतो त्यावेळेला आपण ऐतिहासिक कागदपत्रांचा पण विचार करतो. सो तू मला काही असे मुद्दे त्यावेळेचे सांगितले होतेस प्रोजेक्टच्या दरम्यान. सो ते सुद्धा थोडे डिटेलमध्ये सांगितले असतं बरोबर. नक्कीच. सरकारी कागदपत्रांमध्ये म्हणजे आपण बोललो तर सांगायला गेलं तर गॅझेटरमध्ये 1883चं जे बॉम्बे प्रेसिडेन्सीचं रायगड डिस्ट्रिक्ट कुलाबा डिस्ट्रिक्टचं जे गॅझेटर आलं त्याच्यामध्ये मुरुडचे ग्रामदेवतेचा उल्लेख आलेला आहे. म्हणजे त्यात लिहिलेलं आहे की चैत्र पौर्णिमेला मुरुडमध्ये कोटेश्वर महादेवाची यात्रा भरवली जाते. कदाचित त्या लिहिणाऱ्याला किंवा अर्थात इंग्रजांचं राज्य होतं, इंग्रजांना त्या माहीत नसावं की कोटेश्वरी देवी असून कोटेश्वर महादेव नाही आहे. पण त्यांनी त्यांच्या चुकीमुळे तो उल्लेख महादेव म्हणून आलेला आहे की कोटेश्वर महादेवाची यात्रा भरवली जाते. कदाचित ते असंही होण्याची म्हणजे झालं असण्याची शक्यता आहे. मला असं वाटतं की चैत्रीची जत्रा जी कोटेश्वरी मंदिरात आपल्या भरते सो त्या जत्रेच्या दरम्यान आहे ना म्हणजे आपल्या विविध समाजांमधून आहे ना महादेवाच्या काठ्या मंदिरात आणल्या जातात आणि ते नाचवले जातात. हे तुम्हाला चैत्रीच्या जत्रेला जर इकडे मुरुडमध्ये तुम्ही आलात आणि पाहिलं तर ते तुम्हाला पाहायला मिळतं. सो त्यावेळेला ते कदाचित निर्माण झालेलं कन्फ्युजन आहे की महादेवाच्या काठ्या नाचवले जातात आणि मंदिर कोटेश्वरीचं. सो कोटेश्वर महादेव असंही असण्याची तिथे नक्कीच असू शक्यता आहे. पण ह्याच्याही पुढे गेलो त्याच काळात फक्त 15 ते 20 वर्षाच्या कालखंडांच्या फरकामध्ये मुरुडचे नवाब साहेब सर सिद्धी अहमद खान साहेब यांचे ड्रॉइंग टीचर बाबाजी केशव भोसले यांनी त्याच काळात म्हणजे 1898 मध्ये एक पुस्तक लिहिलं
जंजिरा संस्थानाचा इतिहास. ह्या पुस्तकामध्ये अतिशय प्रसिद्ध पुस्तक आहे. ह्या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की मुरुडमध्ये चैत्र पौर्णिमेला कोटेश्वरी देवीची यात्रा भरवली जाते आणि देवीला रेडा बळी दिला जातो. तर ही प्रथा देखील मुरुडमध्ये चालू होती. तर पूर्वी कोटेश्वरी मातेला रेडा बळी देण्याची प्रथा होती. आज ती आपण पाहायला गेलो तर आता ती प्रथा अस्तित्वात नाहीये, पण ती प्रथा अशी होती की जेव्हा चैत्रीचा उत्सव असायचा त्या उत्सवाच्या दरम्यान ह्या प्रथेचं पालन अगदी सालाबादप्रमाणे केलं जायचं. त्या काळात उत्सवाच्या दरम्यान काय व्हायचं की ज्या घरातील बायका असायच्या त्या अंगणामध्ये सकाळी रेड्याच्या पायाची रांगोळी वगैरे काढायच्या आणि त्याचे पूजन करायच्या त्या. आणि जो रेडा बळीसाठी म्हणजे जो रेडा आणला जायचा तो आणण्याचा मान हा गुरव लोकांचा असायचा. गुरव लोक मुरुडमधून तो रेडा नाही आणायचे, तो मुरुडच्या आसपासच्या प्रदेशात ते फिरायचे आणि तिथून तो रेडा मुरुडमध्ये घेऊन यायचे. घेऊन आणल्यानंतर रेड्याबळीचा जो दिवस असायचा त्या दिवशी संपूर्ण मुरुडमध्ये तो रेडा फिरवला जायचा आणि तेव्हा लोक आरोळ्या द्यायचे की गाव भैरी धाव भैरी अशी आरोळी देत देत तो रेडा संपूर्ण मुरुडमध्ये फिरवला जायचा. आणि आपल्या इथे जे ठिकाण आहे दिंडीचा तळा त्या ठिकाणी आणून त्या रेड्याला काही काळासाठी सोडलं जायचं. लोकांची अशी मान्यता आहे ग्रामस्थांची की त्यावेळेला देवीचा एक अदृश्य रूपी खुलगा तिथे यायचा आणि तो या रेड्यासोबत झुंज करायचा. आणि काही लोक असं म्हणतात, काही लोकांच्या पूर्वजांनी त्यांना असं सांगितलेलं आहे की त्यावेळेला जी झुंज व्हायची त्या एकमेकांवर शिंग आदळायचे आणि त्या शिंगांच्या आदळण्याचा जो आवाज आहे तो बऱ्याच लोकांनी ऐकलेला आहे. मग पुन्हा तिथे झुंज वगैरे झाल्यानंतर तो दमलेला जो रेडा असायचा, झुंज व्हायची की नाही ते माहित नाही, हे सगळं अदृश्य रूपी आहे. एक समज आहे लोकांचा. सो नंतर तो रेडा दमल्यानंतर त्याला मंदिरात आणला जायचा आणि मग वधस्तंभाजवळ नेऊन तुला बांधला जायचा आणि मग बळी दिला जायचा. आणि बळी दिल्यानंतर जो रेड्याचा प्रसाद असायचा तो या मुरुडमधल्या 3 समाजामध्ये वाटला जायचा त्यावेळेला. खूप इंटरेस्टिंग आहे. देवीला रेडा बळी देण्याची प्रथा ही मुरुडमध्ये गेली कित्येक वर्ष त्यामुळे चालू होती. पण ही प्रथा अर्थात ही अंधश्रद्धा कुठेतरी बंद व्हावी किंवा अनिष्ट प्रथा बंद व्हावी म्हणून मुरुडमधील काही समाजसुधारक जसे की दिवेकर बुवा किंवा कोर्लेकर बुवा यांच्यासारख्या समाजसुधारकांना वाटलं की ही प्रथा कुठेतरी बंद करणं गरजेचं आहे. पण एक दोघांच्या सांगण्याने ही प्रथा बंद होणार नव्हती. म्हणून त्यावेळेचे नवाबांचे दिवाण श्री कोटक साहेब यांची मदत घेऊन त्यांनी ही प्रथा बंद करण्याचा प्रयत्न केला. मग त्यांनी काय केलं की देवीला जो रेडा बळी दिला जातो तो तलवारीच्या एका घावात बळी जाणं गरजेचं आहे. जर एका तलवारीच्या घावात तो बळी गेला नाही तर बळी देणाऱ्याला शिक्षा करण्यात येईल असा नियम काढण्यात आला. आणि मग हा नियम नवाबांची परमिशन घेऊन अर्थात नवाबांची परमिशन न घेता नवाबांच्या राणीसाहेब यांची परमिशन घेऊन ही प्रथा बंद पाडायला त्यांनी प्रयत्न केले. मग तलवारीच्या घावात जर रेड्याचा बळी गेला नाही तर स्वतःला शिक्षा होईल ह्या भीतीने कोणीही बळी देण्यासाठी पुढे सरसावत नव्हतं. अखेरीस 1935 साली शेवटचा बळी देण्यात आला आणि 1936 ह्या वर्षी कोणीही रेडा द्यायला पुढे आला नाही आणि त्या वर्षापासून रेडा बळीची प्रथा मुरुडमध्ये बंद करण्यात आली. बघायला गेलं तर कोर्लेकर बुवा आणि दिवेकर बुवा यांचा ही प्रथा बंद करण्यात सिंहाचा वाटा होता नक्कीच. आणि या प्रथेप्रमाणेच आहे ना अजून एक प्रथा होती जी रूढ होती ती म्हणजे हात कोडा प्रथा. ही पण पाहायला आता सध्या मिळत नाही. ही प्रथा अशी होती की देवी ॲक्च्युली नवसाला पावणारी देवी म्हणूनच ती प्रसिद्ध होती आणि रोगराईपासून सर्व गावकऱ्यांचं रक्षण करणारी अशी देखील तिची ख्याती होती आणि आहे. तर वैशिष्ट्य या प्रथेचं असं होतं की जी व्यक्ती नवस करायची त्या व्यक्तीच्या हाताला तो हातकोडा बांधला जायचा आणि हातकोडा बांधल्यानंतर हातात त्या व्यक्तीच्या नारळ दिला जायचा आणि संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी ती व्यक्ती सज्ज व्हायची. नंतर मग प्रदक्षिणा घालता 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 ज्या ठिकाणी तो नारळ पडेल तिथेच तो नारळ फोडला जायचा आणि त्या नारळाचं जे नैवेद्य असेल प्रसाद असेल तो देवाला दाखवला जायचा. अशा प्रकारे प्रथा होती. कोटेश्वरी मंदिर किंवा कोटेश्वरी देवीच्या बाबतीतल्या ह्या प्रथा परंपरा जशा चालू होत्या त्याप्रमाणे कोटेश्वरी देवीच्या कृपेवर देखील बऱ्याच लोकांचा प्रत्यय आलेला पाहायला मिळतो. केवळ हिंदू धर्मीय नव्हे तर मुस्लिम धर्मातील स्वतः अहमद खान साहेब सरसिद्धी अहमद खान साहेब यांना देखील देवीच्या कृपेवर विश्वास होता. कारण नवाबसाहेबांनी जशा मशिदींना देणग्या दिल्या त्याचप्रमाणे कोटेश्वरी मंदिराला देखील त्या काळात 2 रुपये दुपाडा म्हणून म्हणजेच
दिवाबत्तीची सोय करण्यासाठी 2 रुपये नवाब सरकारकडून जंजिरा संस्थानाकडून देवीच्या संस्थानाला दिले जावे याची तरतूद त्यांनी केलेली होती. आजकालच्या काळात देखील ते 2 रुपयाचं, महागाई वाढली म्हणून त्या 2 रुपयाचे 12 रुपये झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आजही तहसीलदार कार्यालयामध्ये देवीच्या मंदिराच्या ट्रस्टसाठी 12 रुपये जमा होत असतात. भटक्यांनो, तर हा होता आजचा माहितीपर असा व्हिडिओ. असे अनेक व्हिडिओ आम्ही तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न नक्की करू. हा व्हिडिओ आजचा कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मुरुडकरांपर्यंत आणि मुरुडच्या बाहेर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.